नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की आनंदाची बातमी आहे बघा. 10वी पास जर का तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण अशी संधी आहे. 10वी पासवरती एका विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला लगेच फॉर्म भरायचा आहे, नाहीतर पटकन भरायचा, कारण त्याची मुदत संपणार आहे. त्याच्यामुळे आता कुठल्या विभागामध्ये निघले, शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे, तुम्हाला माहिती असेल. फॉर्म भरण्यासाठी कधीपासून चालू होणार आहे, शेवटची तारीख काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे, वय मर्यादा काय लागते, सर्व काही माहिती मी आणि सिलेबस काय, सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच्यानंतर जर का नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मिळत जाईल. ठीक आहे. तर चला, कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ सुरुवात करूया की कुठली विभाग आहे की त्याच्यामध्ये भरती निघली आहे. तर बघा बरं, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक या ठिकाणी आदिवासी विकास विभागामध्ये मित्रांनो इथे सरळ सेवा भरतीची म्हणजे चौकीदार गट ड ची पदे निघालेली आहे. तर जवळपास तुम्हाला सांगतो किती प्रकल्पामध्ये जागा आहे या, तर 29 प्रकल्पामध्ये जागा आहे. याच्यामध्ये वर्धा, नागपूर, चंद्रपूर, देवरी, चिमूर, भंडारा, भामरा, गडगर, चिरोली, म्हणजे भरपूर ठिकाणी जागा निघालेल्या आहे. 29 ठिकाणी जवळपास या जागा निघाल्या, 29 ठिकाणी या जागा निघालेल्या आहे. आणि गट ड चं पद आहे बघा मित्रांनो हे, आणि 10वी पासवरती आहे विशेष करून म्हणजे. आणि याच्यासाठी तुम्हाला एक पेपर होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला कधीपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे, तर 27/4/2026 वेळ दुपारी 3 वाजल्यापासून तुमची इथं अर्ज करण्यासाठी चालू होणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. तर चला, त्याच्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा व आपलं परीक्षा शुल्क म्हणजे भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शेवटची तारीख किती आहे फॉर्म भरण्याची, तर 18 मे 2026 ही शेवटची तारीख आहे. रात्री 11:55 पर्यंत 18 मेच्या तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि सुरुवात कधीपासून होणार आहे, 27/4/2026 पासून, म्हणजे अर्थात उद्यापासून. तर बघा मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो इथे की याच्यामध्ये तुम्हाला 10वी पासवरती आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला परव 29 ठिकाणी जागा आहे. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे की हिची पेपर कोण घेणार आहे, तर याचा पेपर असणार आहे बघा. आणि पेपर हे IBPS कंपनी घेणार आहे. आता याची संपूर्ण जी काही तयारी आहे ही तयारी आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि याच्यासाठी आपण स्पेशल टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे. फक्त आदिवासी विकास विभागासाठीचं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे. इतर दुसऱ्या कुठल्याही म्हणजे परीक्षेसाठीचं नाही आहे, फक्त आदिवासी विकास विभागासाठीच्या स्पेशल पेपरसाठी म्हणजे गट ड साठीचं आपण हे चॅनल बनवलेलं आहे. या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय. डिस्क्रिप्शनमध्ये या चॅनलची लिंक देतोय मी तुम्हाला टेलिग्रामची. तिथे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. स्पेशल आहे गट ड च्या पदासाठीचं चॅनल बनवण्यात आलेलं आहे. आणि आता तुम्ही मला सांगितलं सर याची शैक्षणिक पात्रता आम्हाला वय मर्यादा सांगा, तर याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जशी काही लवकरच संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली, काय म्हणतो मी तुम्हाला, संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली की मी तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ आणेल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या जे काय याच्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल बनवलं आहे तिथे मी ती लिंक काय म्हणते त्याला जाहिरात संपूर्ण टाकून देण्यात येईल. ठीक आहे. तर आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.